मॅम, आज किती महत्त्वाचा दिवस आहे, कारण तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. संघर्षाचा काळ तुम्ही बघितला. 6व्यांदा देवेंद्रजी यावेळेस MLA झाले आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. खूप आनंदाची पण गोष्ट आहे आणि खूप जबाबदारीची ही गोष्ट आहे. मला खूप आनंद होतो आहे की त्यांची जी मेहनत आहे त्याला सफलता मिळालेली आहे. महायुती आता एकत्रित आहे आणि पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी वाटचाल आता आजपासून चालू केलेली आहे. याचा मला खूप आनंद आहे. जसं म्हटलं की संघर्षाचा काळ तुम्ही बघितला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? काय असे कोणते गुण आहेत त्यातनं, या संघर्षातनं बाहेर येऊन आज नेतृत्व करणार? मला वाटतं त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिलेलं आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची जी जिद्द आहे की जेव्हा काही करायचं ते ठरवतात, ते करून दाखवतात. चिकाटी, पेशन्स खूप लागतो. कुठेही कोणत्याही तुम्ही करिअरमध्ये असला तर त्या पेशन्समुळे आणि जिद्दी आणि चिकाटीमुळे ते आज इथे आहेत. हिंदी में बताइए, आज का दिन कितना महत्वपूर्ण है आपके लिए और महाराष्ट्र के लिए? आज बहुत ही सुंदर ऐसा दिन है. आज देवेंद्र जी छठी बार MLA बन चुके हैं और तीसरी बार मुख्यमंत्री पद उनको मिल रहा है. उसका आनंद है, पर आनंद से ज़्यादा एक जिम्मेदारी का मन में एक अनुभूति है और बहुत से काम हैं जो महाराष्ट्र के लिए करने हैं उनको, और हम सभी को उनका साथ देना है. तो उसकी ज़्यादा एक जिम्मेदारी का जो एक एहसास है वो मन में ज़्यादा है. मैम, लाड़की बहन फ्लैगशिप प्रोजेक्ट रहा है सरकार का. कहीं ना कहीं ऐसे महिला आप चाहेंगी ज़्यादा कैबिनेट वर्क में महिलाओं को ज़्यादा मौका दिया जाए इस बार? यकीनन लाड़की बहन तो बहुत ही सुंदर ऐसा एक प्रोजेक्ट रहा है जिसमें सारी बहनें बहुत प्यार से जुड़ी देवेंद्र जी के साथ, युति के साथ. और ऐसे ही जैसे आप जानते हैं विमेंस बिल, ताकि हमारा रिप्रेजेंटेशन ज़्यादा हो पार्लियामेंट में और पॉलिटिक्स में, वो ऑलरेडी पास हो चुका है और कुछ ही देर है कि ये पूरी तरह से इम्प्लीमेंट होगा. इसके अलावा खासकर जब प्लास्टिक दिसतं. पुन्हा आलेले आहेत आणि बहुमत घेऊन आलेले आहेत. नेमकी यावर काय भावना आहे? कारण ट्रोल केलं गेलं की पुन्हा येणार यावर विरोधकांकडून अनेक वेळा, आणि आता ते पुन्हा आले. जेव्हा आपल्याला काही अचीव करायचं असतं तर ते आपल्यासमोर अर्जुनासारखं फक्त आपलं टार्गेट दिसायला पाहिजे आणि पुन्हा यायचं ह्यासाठी नाही आहे की ती गादी पाहिजे. पुन्हा यायचं त्यांना ह्यासाठी होतं कारण त्यांना त्याचा विश्वास होता, लोकांना विश्वास होता की ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतील अजून कोणी करू नाही शकणार, आणि त्या विश्वासामुळे ते पुन्हा येत आहेत. याचा आनंद आहे. आलेले आहेत. 23 तारखेला जेव्हा निकाल लागला तेव्हाच तुम्हाला आत्मविश्वास होता की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? मी तेव्हा तो विचारच नाही केला. मला एवढं कळत होतं की त्यांनी आपल्या कामात चीज करून दाखवलेलं आहे. पुढे त्यांना जेही पद मिळालं असतं वरिष्ठांच्या म्हणण्यावर त्याचं पण त्यांनी चीज केलं असतं. कोणचंही पद असतं तरी त्यांनी लोकसेवाच केली असती. शपथविधीनंतर काय वाटतं देवाभाऊ, पहिला कोणता निर्णय घेतील? मला इतकंच माहीत आहे, लोकहिताचा पहिला निर्णय राहील, ज्याच्यात लोकहित सगळ्यात प्रथम राहील, एवढं मी सांगू शकते. देशाच्या लाखो लाडक्या बहिणी देवेंद्रजींच्या बरोबर राहिल्या. खरं तर तुम्ही संकट काळात त्यांच्या पाठीशी राहिला आणि आता इतक्या लाडक्या बहिणी त्यांना गरीब झालेल्या आहेत. याकडे कसं बघता तुम्ही? मला इतका आनंद होतो जेव्हा कॅम्पेनिंग करत होती वेगवेगळ्या जागेंमध्ये. कार को बंद करणे बोल. मी पण वेगवेगळ्या जागेंमध्ये कॅम्पेनिंग करत होती तेव्हा मला ते लक्षात येत होतं की स्त्रिया इतक्या प्रेमाने पाठीशी उभ्या आहेत. किंवा हे फॉल्स नरेटिव्ह जेव्हा ते कापलं गेलं, जे लोकसभेत त्याचा फायदा त्या लोकांना मिळाला होता दुसऱ्यांना, तर हे नरेटिव्ह गेल्यावर पण लोक पूर्णपणे साथ द्यायला उभे राहिले. याचा पण आनंद आहे. इसके अलावा इसने हिंदी में यही कि जब बार बार कहा जा रहा था कि जब उन्होंने कहा कि मैं दोबारा लौट के आऊँगा, ट्रोलिंग होती रही, टिक्का टिप्पणी हुई, लेकिन आज जिस दमखम से बहुमत से आए, लगता था उस समय भी कि ये हो सकेगा, पॉसिबल है? हरदम ही लगता था कि जो मेहनत उनकी थी, जो विजन उनका था, जो दूरदृष्टि थी, तो उन्होंने आना ही था. चाहे वो बहनों के लिए हो, चाहे किसी भी शहर के इंफ्रास्ट्रक्चर के लिए हो, चाहे योजनाएं हो, चाहे किसान के पीछे खड़े रहना हो, चाहे बेटियों और बच्चों के लिए कुछ करना हो, हर जगह इतनी सुंदर ऐसी योजनाएं उन्होंने सामने लाई. और इंफ्रा जिस तरीके से हर छोटे बड़े शहर का उन्होंने इम्प्रूव किया. आप मुंबई देख सकते हैं, वैसे ही नागपुर जैसे शहर का डेवलपमेंट देख सकते हैं.
तो हमें इस चीज़ की ज़रूरत है फॉर मोर इन्वेस्टमेंट, FDI। जिस तरीके से हमने शहर तैयार किए हैं उस तरीके से जिस तरीके से वो चल रहे थे उस राह पे, मुझे यकीन था कि वो फिर से आगे आएंगे। आपने हमेशा सुरीले अंदाज में कहीं ना कहीं डेडिकेट किया हुआ है, करना चाहेंगे आज के दिन को? मुझे सिर्फ जब हमारे साथ भाजपा के साथ धोखा हुआ था तब मैंने एक ट्वीट किया था, वो मुझे लाइनें याद है कि पलट के आऊँगी शाखों पे खुशबुएं लेके, फिज़ा की जद में हूँ, मौसम ज़रा बदलने दे। तो आज वो मौसम बदल चुका है, आज खिज़ा की जद का जो है वो कोई गम नहीं है। तो बहुत खुशी है कि आज हम उस पड़ाव से भी बाहर निकले हैं और वो भी अव्वल नंबर से। तुम्ही एका विशिष्ट शैलीसाठी ओळखल्या जाता, आज देवेंद्रजींना तुमच्या शैलीत काय शुभेच्छा द्याल? मी एवढंच सांगू शकते की देवेंद्रजी, तुम्ही पुन्हा आले आहात महाराष्ट्राच्या उत्थानासाठी आणि आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत। मैम ये विशेष हिंदी में भी दे दीजिए, काफ़ी सुंदर विशेष दिया। बस मैं इतना ही बोलूँगी कि देवेंद्र जी, आप फिर आए हैं, जैसे आपने कहा था मी पुन्हा येईन, आप आ चुके हैं, यू हैव अराइव्ड। अब आप जो भी काम करेंगे लोगों के भले के लिए, उसके लिए हम हरदम आपका साथ देंगे। थैंक यू वेरी मच। थैंक यू।